शुक्रवार 26 सप्टेंबरची रात्र साधारण 11 वाजताच्या आसपास पालघर पोलिसांना मृत्यूची माहिती मिळाली. मृत्यू झालेल्या एक 7 वर्षाच्या मुलाची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. या मुलाच्या शेजारी त्याची मोठी बहीण घाबरलेल्या अवस्थेत बसली होती. तिच्या शरीरावरील मारहाणीचे वळ पोलिसांना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ या मुलीला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सुद्धा पुढच्या कारवाईसाठी पोलिसांनी रुग्णालयात पाठवला आणि चौकशीला सुरुवात केली. रागाच्या भरात मुलाला मारहाण केलेली आई आणि त्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण पालघरमधील घटना आहे काय? मुलाने फक्त चिकन लॉलीपॉप खायला मागितलं म्हणून आईने मुलाला मारहाण केली का? पालघरमध्ये या बहिणी-भावासोबत नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया या स्टोरीमध्ये. नमस्कार. आईने मुलाला मारहाण केली, हे पालघरमधील बहीण भावासोबत नक्की काय घडलं हे या व्हिडिओमधून आपण आज जाणून घेणार आहोत. ठाणे जिल्ह्यातल्या भाईंदरमध्ये राहणारी पल्लवी आणि गणेश घुमडे हे जोडपे. या नवरा बायकोंना 2 मुलं, एक 10 वर्षाची मुलगी नव्या आणि 7 वर्षाचा मुलगा चिन्मय. गणेश रिक्षा चालवायचा तर पल्लवी सुद्धा एका खाजगी कंपनीत कामाला जायची. गणेश रिक्षा चालवून आणि पल्लवीला नोकरीतून जे पैसे मिळायचे यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. पण पल्लवीने आणि गणेशमध्ये छोट्या मोठ्या कारणावरून नेहमी सतत वाद व्हायचे. पण आपल्या दोन्ही मुलांकडे बघून ते आपापसातले वाद मिटवून घ्यायचे. साधारण 5 महिन्यापूर्वी पल्लवी आणि गणेश याच्यामध्ये पुन्हा भांडण झालं. हे भांडण किरकोळ नव्हतं. गणेशसोबत भांडण झाल्यावर पल्लवीने आपल्या भाईंदरमधलं घर सोडलं आणि आपल्या मुलांना घेऊन पल्लवी बहिणीच्या घरी राहायला गेली. मागच्या 5 महिन्यापासून पल्लवी चा मुलगा चिन्मय आणि मुलगी नव्या यांच्यासोबत पालघर जिल्ह्यातल्या काशिवारामध्ये तिच्या बहिणीकडे राहत होती. नवरा गणेशपासून विभक्त होऊन ती जुना काशीपाडामधल्या गोडलाल कॉम्प्लेक्समध्ये पल्लवीच्या बहिणीचं घर होतं. तिथं ती राहत होती. इथूनच ती कामाला सुद्धा जायची. दिवसामागून दिवस गेले. नवरात्र उत्सव सुरू झाला. त्यामुळे पल्लवीने उपवास धरला होता. शुक्रवारी 26 सप्टेंबरला पल्लवीची दोन्ही मुलं शाळेतून घरी आली. पल्लवी तिचं काम संपवून घरी आली. घरातली कामं आवरून पल्लवीने स्वयंपाकाला सुरुवात केली आणि नव्या आणि चिन्मय दोघांनाही आम्हाला खूप भूक लागली असं पल्लवीकडे म्हटलं. लवकर जेवण मागितलं. त्यावर स्वयंपाक झाल्यावर वाढते असं पल्लवीनं पोरांना सांगितलं. पण तेव्हा चिन्मयने आज मला चिकन लॉलीपॉपच खायचा आहे असा हट्ट धरला. तेव्हा आत्ता नवरात्र चालू आहे, तेव्हा माझे देवीचे उपवास आहेत, नवरात्रात नॉनव्हेज खात नाहीत ही गोष्ट तिने समजून सांगितली. परंतु तो या गोष्टीवर अडून राहिला. पल्लवीने चिन्मयची समजूत काढली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. चिकन लॉलीपॉप पाहिजे हीच चिन्मयची सारखा ओरडत होता. प्रेमाने सांगून समजून काढूनही तो ऐकत नाही हे बघून पल्लवीला राग आला. त्यानंतर रागात पल्लवीने चिन्मयच्या पाठीत लाटण्याने रक्त येईपर्यंत मारलं. लोक काय प्रकार झाला हे पाहण्यासाठी पल्लवीच्या घरापाशी जमा झाले होते. अशातच पल्लवीच्या रागाच्या भरात सुरू झालेल्या लाटण्याचा वार चिन्मयच्या डोक्यावर बसला. त्यानंतर चिन्मयला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. चिन्मय खाली कोसळल्याचं बघून पल्लवी शांत झाली. अचानक मुलाचा रडण्याचा आवाज आणि गोंधळ कमी झाल्यावर पल्लवीच्या घरात काहीतरी चुकीचं घडलं आहे असं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर काही शेजाऱ्यांनी पल्लवीच्या घरी गेले तेव्हा त्यांना जमिनीवर झोपलेला चिन्मय आढळून आला. पल्लवीने चादरीने झाकून ठेवलं होतं त्याला. शेजाऱ्यांनी चिन्मयला काय झालंय चौकशी केल्यावर त्याला कावीळ झाली होती, त्यातच तो मरण पावला असं पल्लवीने सांगितलं. पण हे कारण पटण्यासारखं नव्हतं. त्यामुळे एका शेजाऱ्याला संशय आला आणि त्याने चादर उचलली तेव्हा त्याला चिन्मयच्या पाठीव, पोटाव, गळ्यावर सगळीकडे मारल्याचे खुणा दिसून आल्या आणि जखमा दिसून आल्या. याची खात्री पटल्यावर त्याने सगळ्या प्रकारची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पालघर पोलीस, गुन्हे शाखा आणि इतर अधिकारी घटनास्थळी जमा झाले. पोलिसांनी तातडीने आरोपी आई पल्लवी घुमडेला अटक केली. चिन्मयला मारहाण करण्यासाठी वापरलेलं लाटणं देखील पोलिसांनी जप्त केलं.
त्यानंतर पल्लवीने मुलगा आजारपणामुळेच मरण पावलाय अशी साक्ष देऊन या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. पण चिन्मयची मोठी बहीण नव्याने चौकशी केल्यावर तिने सगळी हकीकत पोलिसांना सांगितली. चिन्मयने आईला चिकन लॉलीपॉप खाण्याबद्दल सांगितलं होतं, पण आईने ऐकलं नाही आणि रागाच्या भरात त्याला लाटण्याने मारहाण केली अशी माहिती नव्याने पोलिसांना दिली. पल्लवीच्या मारहाणीत जखमी झालेल्या नव्याला उपचारासाठी पोलिसांनी लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता सध्या नव्याला संरक्षण मिळावं आणि काळजीसाठी अनाथ आश्रमात पाठवण्यात आले. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात आरोपी आई पल्लवी घुमडेच्या विरोधात पालघर पोलीसमध्ये गुन्हा नोंद केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून चालू आहे. कारण फक्त चिकन लॉलीपॉप होतं की या प्रकरणाला आणखी कोणता अँगल आहे हे त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तोवर चर्चा होत राहील ती नवरात्रीत चिकन लॉलीपॉप खायला मागितलं म्हणून मारहाण करणाऱ्या आणि आपल्या मुलाचा जीव घेणाऱ्या एका आईची.